ओम श्री सिद्धभैरवाय नमः. उद्या काय आहे? महामानव आंबेडकर जयंती. बघा, आजपर्यंत जेवढे पुढारी होऊन गेले, मानव होऊन गेले, पण जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती महात्मा ज्योतिराव फुले, लालबहादूर शास्त्री आणि आंबेडकर या तिघांनी एक गरिबीतून संघर्ष करून आणि देशाचं नेतृत्व केलं. आणि आज आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. आणि मग आज भारताचे स्वतंत्र राज्यकर्ते आज कोट्यवधी रुपयाची संपत्ती कमवून राहिले. आणि आज गोरगरीब आणि शेतकरी यांची काय अवस्था आहे बघा. आंबेडकर ज्या वेळेला त्यांचं मुलगा आजारी होतं, त्यांना दवाखान्यात न्यायला पैसे नव्हते. आणि ज्या वेळेला त्याचं मुलगं वारलं, त्याला कोरा कपडा घ्यायला पैसा नव्हता. रमाबाईंना तिच्या साडीमध्ये ते मुलगं गुंडाळलं. आणि अशा या महामानवांना आपल्या भारताकरता ही भारताची राज्यघटना तयार केली. आणि म्हणून आपण काय झालो? स्वतंत्र झालो. कशाकरता? मला येईल तसं वागायला, मला येईल तसा पैसा कमवायला. आज स्वतंत्र भारताचा उपयोग काय कशाला होऊ राहिला आहे? मला येईल तसा मी पैसा कमवील, मला येईल ते मी बिझनेस करील, आणि मला येईल तसं मी लोकांना मुंडील. आज असे काही काही बोंधू बाबा लोकांना लुमुटू राहिलेत. आणि मी म्हणतोय का जेव्हा तर समाजामध्ये बावळट लोक आहेत, तोपर्यंत ही शहाणी लोक जे असतात ना, ही लोकांना चुत्या बनवतात. आणि मग जसं पूर्वी आपल्याला मुसलमानांनी, राक्षसांनी आणि इंग्रजांनी चुत्या बनवलं होतं, तसे आपल्या भारतामध्ये जे काही काही लोक आहे, ही लोकांना चुत्या बनवून राहिले आणि कोट्यावधीची संपत्ती कमवून राहिले. देवाच्या धर्माच्या नावाखाली आज लोकांना लुटू राहिले. आणि मग खरा देवाचा अर्थच लोकांना मुळात कळेल नाही. देव कुठे? आपल्या हृदयात आहे. देव कुठे? प्राणीमात्रात आहे. देव कुठे? निसर्गात आहे. झाडे लावा, झाडे जगवा, आणि तुम्ही जगा आणि दुसरीला जगू द्या. ही आंबेडकरांची शिकवण आहे. कायद्याचा हेतूच तो आहे, मी जगल आणि त्यालाही जगू दे. पण आज काय झालं आहे? विकृती झालेली. मीच जगलो पाहिजे, मला त्याच्याशी घेणं नाही. म्हणून आज आंबेडकरांना जी राजघटना दिलेली आहे, तिचा वापर आज आपण जे बुद्धिवादी लोक आहे तेच करू राहिले. म्हणून आता तरी उघडा डोळे, आता तरी डोळे उघडा. तुम्ही संघ काही आणलं नाही, संघ काही नेणार नाही. आणि आज त्या महामानवाला जर सुख मिळायचं असेल तर तुम्ही आपल्या भारतीय राजघटनेप्रमाणे जगा आणि जगू द्या. काय दुसऱ्याचा विचार करा. ही संस्कृती जर जोपासली तर खऱ्या अर्थानं त्या आंबेडकराला समाधान लागेल आणि आंबेडकर जयंती साजरी केल्याचा आनंद होईल. जय भैरवनाथ महाराज की जय.